नदी पाहायची असेल तर काठावर बसावं लागतं. दरवेळी काही नदीत उडी मारायची गरज नसते. त्यात आपल्याला पोहता येत नसतं. नदीचा प्रवाह जोरात असतो. मग लागतो आपण गटांगळ्या खायला आणि जातो वाहत. त्याचप्रमाणे प्रत्येक घटनेमध्ये उडी मारायची गरज नसते. पण आपण ती मारतो आणि मग बसतो म्हणत, हाय हाय मी भिजले, मी ओली झाले. कुणामुळे? तर तुझ्यामुळे. आता याला काही अर्थ नाही. आधी उडी मारायची आपण आणि मग कटकट, हताशा, राग या भावनांमध्ये वाहत जायचं आपणच. आणि त्यामुळे गरज नसेल तर घटनेच्या काठावर बसायचा प्रयत्न करा आणि त्यामुळे भावनेत बुडण्याचा प्रश्नच येणार नाही. भावनेमध्ये पोहायला येत असेल तर स्वतःच्या जबाबदारीवर जरूर घटनेत उतरा. कारण भावनांच्या या जोरदार प्रवाहात कसं पोहायचं हेच आपल्याला माहिती नसतं, आपल्याला कुणी शिकवलेलंही नसतं. पण आरीबेटीचा सराव सुरू केला की आपल्याला भावनेमध्ये पोहायला आणि उत्तम म्हणजे घटनेच्या भावनेच्या बाहेर राहायला जमायला लागतं. म्हणजेच मंडळी, स्वतःच्या आयुष्याकडे त्रयस्थपणे पाहायला आपल्याला यायला लागतं.